न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावरून श्रीरामपूर शहरात वाद निर्माण झाला आहे। श्रीरामपूर शहरात सेटलमेंट करून शिवसेना शहर प्रमुख पद दिल्याचा आरोप माजी शहर शिवसेना प्रमुख रमेश घुले यांनी केलाय। प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात त्यांनी असं म्हटलं आहे की मी गेल्या 18 वर्षांपासून घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेचे काम करीत आहे। शहर प्रमुख पद दिल्याने माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला न्याय भेटला होता, परंतु नुकतेच काँग्रेस सोडून आलेल्या एका माजी नगरसेवक याने घरातच सर्व शहराचे प्रमुख पद ठेवण्याच्या उद्देशाने आर्थिक सेटलमेंट करून हे पद विकत घेतलंय। त्याचबरोबर आगामी विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पद आपल्या घशात कसे जाईल असा या ठिकाणी विचार केलेला दिसतोय। मला पद गेल्याचे दुःख नाही, परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत आहे। रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शिवसैनिकाला ते पद दिलं गेलं पाहिजे होतं अशी सर्वांची भावना होती, परंतु रात्रीतून असा काय चमत्कार झाला हे कोणाला कळत नाही, असे यावेळी रमेश घुले यांनी बोलताना म्हटलंय। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज ज्या श्रीरामपूर शहर शिवसेनेत प्रमुखपदी ज्यांची नियुक्ती झाली ते नुकतेच 1 वर्षापूर्वी काँग्रेसच्या विचारसरणी सोडून राजकीय फायद्यासाठी किंवा राजकीय तडजोडीसाठी शिवसेना पक्ष जॉईन केला आणि तो पक्ष हे करत असताना त्यांनी पक्षाच्या ज्या प्रमुख पदावर शहराच्या दावेदारी सांगून पक्ष जे जुने कट्टर शिवसैनिक आहे, जे 17-18 वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठ घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात, अनेक राजकीय पुढाऱ्यांशी शिवसेना या पक्षापायी वैयक्तिक संबंध वाईट केले, त्या पक्षाशी आज त्या पक्ष म्हणजे त्या कार्यकर्त्यांशी आज जिल्हा प्रमुखांनी अन्याय केलाय। या घटनेचा मी एक कट्टर शिवसैनिक या नात्याने जाहीर निषेध करतो। मी कट्टर एक शिवसैनिक या नात्याने बोलतो की मी माझं राहणीमान साधं सिंपल एक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं माझं राहणीमान जसं आहे तसंच आहे। मी उद्धव ठाकरेंना विचारांना फॉलो करते, माणसांनी जसं राहावं तसं राहावं, पण आपलं काम प्रामाणिकपणे करावं। पण इथले जे पदाधिकारी आहेत जे काँग्रेसच्या पक्षाला मांडीला लावून बसतात, रात्रंदिवस त्यांचे सेटलमेंट करतात, आर्थिक व्यवहार करतात, आणि मी प्रामाणिकपणे शिवसेनेचं पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे पळालो, दिवस रात्र मेहनत घेतली, तरी पण पक्षाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कट्टर फक्त माझं राहणीमान साधं सिंपल असल्यामुळे यांनी माझ्या पदाचा मला विचारात न घेता पूर्ण शहराची जबाबदारी काँग्रेस पक्षावर जिल्हाध्यक्षांनी दिलेली होती। मग ती फक्त त्या जबाबदारीला फक्त मला एकट्याला ग्राह्य धरून मला पदमुक्त करण्याचा त्यांनी अधिकार घेतला। त्यांना जर पदमुक्त करायचंच असेल तर त्यांनी स्वतः पदमुक्त व्हावं, नैतिक जबाबदारी स्वीकारावी। श्रीरामपूर शहरामध्ये 11,000 आपण माग आहे, संगमनेरमध्ये आपण नेवाशामध्ये आपण 3,000 माग आहे, कोपरगावमध्ये आपण 15,000 माग आहे। मग याची नैतिक जबाबदारी घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे आणि नवीन पदाधिकाऱ्यांना पण चान्स द्यावा। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख मी यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला, ते म्हणे या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत कोणतेही बदल होणार नाही। मला यांनी त्याची अशी खात्री दिली आणि मला काम चालू ठेवण्याचा आदेश दिला। तरी पण जिल्हा प्रमुखांनी काहीतरी आर्थिक सेटलमेंट करून किंवा उपजिल्हा प्रमुख यांनी काहीतरी आर्थिक सेटलमेंट करून हे पद आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचा माझा ठाम आरोप आहे। यांनी हा पक्ष आहे ना काय झालं घाण टाकलाय, पक्ष वाढू न देण्याच्या यांनी अनेक वर्षापासूनचे ज्या सुपारी घेतल्या त्या हे प्रत्येक पद्धतीमध्ये चालू आहे। जो बदल केलाय त्याचा तर मी सगळ्यात पहिला ते जाहीर निषेध केलेलाच आहे। पण यामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काही दोष नसताना किंवा संपर्क प्रमुख यांचा काही विचारात न घेता जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून हा बदल जो घडून आणलाय याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांनी साधारणतः 18 ते 20 वर्षापासून घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही या संघटनेचं पक्षाचं काम करतोय। शिवसैनिक माझ्या घरची परिस्थिती तुम्ही आज पण बघा, कोणताही 2 नंबरचा पैसा न घेता, कोणालाही त्रास न देता, सर्वसामान्य जनतेचा आवाज येईल तिथे उभा राहणारा
सर्वसामान्य शिवसैनिक या नात्याने मी काम केलं, पण पक्षाने किंवा जिल्हा प्रमुखांनी याची माझी दखल घेतली नाही किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून. न्यूज सुपरवनसाठी वृत्तसंकलन विभाग, श्रीरामपूर.